नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता सायली प्रियावर खूप चिडलेली असते, कारण प्रियाने भाजी खाल्लेली नसते, तिला दोडक्याची भाजी बनवलेली असते तर ती प्रियाने खाल्लेली नसते, तर सायलीला खूप राग आलेला असतो। सायली म्हणते, विमलताई ही कोणी खाल्ली नाही भाजी, कोणाच्या हिशाची आहे? तेव्हा आता विमल म्हणते की ही तर प्रियाताईंच्या हिशाची आहे, कारण त्यांना आवडत नाही, मग त्यांनी पिझ्झा वगैरे काही बाहेरून मागवलं असेल। तेव्हा आता सायलीला इतका राग येतो, सायली ताट आणि चमचा घेते आणि जोरजोरात वाजवते, सगळ्यांना गोळा करते आणि म्हणते, सगळेजण म्हणतात काय चाललंय? ही प्रिया तिथे येते आणि म्हणते, काय चाललंय ग तुझं? दुसऱ्यांना डिस्टर्ब करते, काय चालू आहे? कशाला बोलून घेतलं? कशाला राडा घालते एवढं? तेव्हा सायली म्हणते, प्रिया, बाबांना काल दोडक्याची भाजी आवडत नव्हती तरी सुद्धा त्यांनी ताटामध्ये घेतली आणि ती खाल्ली, त्यांना आवडत नसून सुद्धा। मग तू का नाही खाल्ली? तू तशीच तशी शिल्लक राहिली, तुला भाजी नाही आवडली म्हणजे तू बाहेरून ऑर्डर करते, हे चांगली गोष्ट आहे का? आपल्या घरामध्ये असे रूल नाहीये। तेव्हा प्रिया म्हणते, आता काय खायचं काय नाही खायचं तू ते मला शिकवणार आहेस का ग? तुझ्या इशाऱ्यावर कशाला नाचू मी, मला काय खायचंय काय नाही तर? तेव्हा आता सायली म्हणते, हो पण मग तसं सांगायचं ना की मी बाहेरून ऑर्डर करणार आहे, नाही खायचंय। आपल्या घरामध्ये तुला माहिती आहे की अन्न वाया जात नाही आणि हा रूलच आहे आपल्या घरातला की अन्न वाया जाऊ देत नाही आपण। तेव्हा आता प्रताप सुद्धा म्हणतो, अगं हो तन्वी, बरोबर आहे, हा पूर्ण आईनेच लावलेला रूल आहे, तू कशाला खात नाही आणि वाया घालवते? तेव्हा आता सायली विमलला ते बाउल आणायला सांगते आणि म्हणते, हे बघा बाबा, पूर्ण आई, कल्पना आई, हे बघा किती भाजी शिल्लक आहे, ही न वाया घालवते, बाहेरचं मागवते, ऑर्डर करते, ते खाते आणि घरचं असं शिल्लक राहतं। तेव्हा प्रताप सुद्धा हो प्रिया, तू खरंच चुकीचं करते, आपल्या घरातला रूलच आहे तो की अन्न वाया घालवता कामा नाही। आणि पूर्ण आई सुद्धा म्हणते की हो। तेव्हा आता अश्विन म्हणते की काय ग, मग पटकन बोल ना, काय बोलायचंय ते, आणि तिने काय खायचं काय नाही खायचं ते तुला माहिती, तुला काय करायचं आहे? तेव्हा आता पूर्ण आई म्हणते, अश्विन तुला समजतंय ना आपल्या घरी काय रूल आहे, तुझी बायको रूल मोडते आहे, तुला समजत नाही का? तेव्हा आता अश्विन गपगुमाने शांत बसतो। तर आता इकडे सायलीने चांगलंच आता प्रियाचा माज उतरवलेला असतो, प्रियाला चांगली सगळ्यांसमोर आता तेवर धरलेलं असतं। तर मंडळी, आता पूर्णाई आणि कल्पना प्रियाला काय शिक्षा देणार आणि काय प्रिया काय उत्तर देणार हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।